महाराष्ट्र राज्य सरकारची वराह पालन योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि ही संधी अनेकांसाठी एक मोठी संधी ठरू शकते। नेमकी काय आहे ही योजना जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी सागर देवरे आणि कॅमेरावर आहेत जयेश पाटील। महा MTV मध्ये आपले स्वागत। माहिती घेऊयात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबद्दल, कारण आता या योजनेत वराह पालनाचा समावेश करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने 13 एप्रिल रोजी या संदर्भातील शासन निर्णय काढला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि मंत्री नितेश राणे यांनी या योजनेसाठी विशेष पाठपुरावा केला होता। नेमकं या योजनेतून काय मिळणार आहे हे पाहूयात। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुदान सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% आणि अनुसूचित जाती जमातीसाठी थेट 75% पर्यंत दिलं जाणार आहे। म्हणजे 2 लाखांच्या प्रोजेक्टमध्ये तुमच्यावरचा आर्थिक भार खूपच कमी होऊ शकतो आणि यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। याशिवाय 4% व्याजही सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे। त्यामुळे कर्ज घेतलं तरी ते सांभाळणे तुलनेने सोपं जाईल। ही योजना नेमकी कोणासाठी आहे तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे, भूमिहीन, अत्यल्प आणि अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि महिला बचत गट या सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। विशेष म्हणजे महिलांसाठी 50% आणि दिव्यांगांसाठी 5% आरक्षण ठेवण्यात आलं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा प्रयत्न दिसतोय। या योजनेत 5 मादी आणि 1 नर असा 5+1 जोडीचा वराह गट दिला जाणार आहे। या प्रकल्पाचा एकूण खर्च सर्वसाधारण 2,08,000 रुपये इतका आहे। पण जेव्हा त्यातील 50 ते 75% सरकार देतं तेव्हा अगदी लहान स्तरावरही हा व्यवसाय सुरू करणं शक्य होतं। पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर पशुपालनाचं प्रशिक्षण असणंही गरजेचं आहे। जर प्रशिक्षण नसेल तर अनुदान घेण्याआधी ते करावं लागेल। त्याचबरोबर शेडसाठी जागा असणे आवश्यक आहे आणि वराह मोकाट सोडले जाणार नाहीत याची लेखी हमी आपल्याला लिहून द्यावी लागणार आहे। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID प्रमाणपत्रही आवश्यक असणार आहे। आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा व्यवसाय खरंच चालतो का तर पहा, शेतीसोबत पूरक व्यवसाय केल्यास उत्पन्न वाढवणं शक्य होतं। योग्य पद्धतीने केल्यास उत्पन्न देणारा व्यवसाय ठरू शकतो। बाजारपेठेची मागणी, योग्य व्यवस्थापन आणि नियोजन असेल तर हा व्यवसाय टिकाऊ ठरू शकतो। म्हणूनच सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देताना दिसत आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, कोणतीही योजना तिचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर आधी योग्य माहिती घ्या, प्रशिक्षण घ्या आणि मगच नियोजन करून व्यवसाय सुरू करा। तेव्हाच या संधीचं खरं रूप हे यशात रूपांतर होऊ शकतं। अधिक माहितीसाठी तुम्ही या शासनाचा अधिकृत GR महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता किंवा संबंधित विभागाशी संपर्कही साधू शकता। अशाच महत्त्वाच्या आणि उपयोगी माहितीसाठी महा MTV चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।